आजी तुम्ही मला सरनाईक म्हणालात, तुमची नात सून म्हणालात, यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी असूच शकत नाही। तुमचा राग मी समजू शकते आणि तो त्याच्या जागी बरोबर आहे, पण एक दिवस मी तो राग सुद्धा नक्की घालवेन, मला खात्री आहे, कारण सत्य माझ्या बाजूने। आता या क्षणी ते दिसत नसलं ना तरी एक दिवस ते नक्की दिसेल। आजी चहा पिऊन घ्या ना प्लीज, थंड होतोय। कसा सुटणार हा गुंता? असं कोणतं सत्य आहे जे मला दिसत नाहीये? सॉरी बाबा, लक्ष नव्हतं माझं। कसे आहात बाबा तुम्ही? ज्या माणसाची बायको हरवली आहे आणि ज्याचा तरुण लग्न झालेला मुलगा लहान मुलासारखा वागतोय, तो माणूस कसा असणार आहे? बाबा या सगळ्याचा त्रास मला तर झालाच, पण तुमच्या त्रासात भर पडली याचं लई वाईट वाटतंय मला। हो, पण या सगळ्या गोष्टी तू का लपवल्यास आमच्यापासून? माझा श्रेयस आजारी होता, त्याची मानसिक मनस्थिती चांगली नव्हती, म्हणून यशोधरांनी विश्वास ठेवून तुला इथे आणलं। तिने तुझ्यावर विश्वास ठेवला, आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला। आम्हाला गरज होती तुझी, त्याचा गैरफायदा घ्यायला नको होतास का तू? बाबा माझ्याविषयी मनात संशय का ठेवताय तुम्ही? माझ्या विरोधात काही सिद्ध झालं नाही हे माहिती आहे ना, पण हृदयावर हात ठेवा आणि सांगा की मी असं काही वेडवाकडं वागेन असं वाटतं का तुम्हाला? श्रेयसवर माझं खोटं प्रेम आहे असं तुम्हालाही वाटतंय का? बाबा मी या घरात राहायला नकोय का तुम्हाला? हे बघ बाळा, या घरात पूर्वीपासून आतापर्यंत कुठलेही निर्णय घ्यायचा अधिकार मला नाहीये, त्याची संधीच कधी मिळाली नाही, आणि मला वाटतं आता वेळ निघून गेली आहे। मी या घरात कायम